जिम मध्ये ट्रेनरला विचारलं की तो एक सांगतो, दुसरा ट्रेनर एक सांगतो, तिसरा ट्रेनर वेगळंच सांगतो. त्यामुळे आपण कन्फ्यूज होतो की नक्की करायचं काय. मी स्वतः जिम मध्ये खूप वेळा बघितलंय, काही ट्रेनर्सला खरंच खूप चांगलं नॉलेज असतं, प्रॉपर फॉर्म, एक्सरसाइज, डाएट लॉजिकली एक्सप्लेन करतात. पण काही लोक काहीच नॉलेज नसताना फक्त इथून तिथून बघितलेलं ऐकलेली गोष्ट फुल कॉन्फिडन्सली तुम्हाला सांगणार आणि तुम्हाला वाटतं की ह्याला खूप माहिती आहे. आणि हा तुमचा प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही जिम मध्ये नवीन असता, तुम्हाला एक्सरसाइज बद्दल, सप्लिमेंट बद्दल किंवा डाएट बद्दल जास्त नॉलेज नसतं. म्हणून कोण बरोबर बोलतंय, कोण चुकीचं बोलतंय हे आपण लगेच निर्णय नाही घेऊ शकत याच्यावरती. त्यामुळे एक गोष्ट सांगतो, तुम्हाला कोणीही काही सजेस्ट केलं ती गोष्ट डायरेक्ट फॉलो करायची नाही. मग तो कोणी असेल, ट्रेनर असेल, तुमचा मित्र असेल, जिम मधला कोणी असेल, तुम्हाला काही ऍडवाइस देत असेल तर ती गोष्ट ऐकून घ्यायची आणि समजून घ्यायचं. हा वर्कआउट का करायचा, हा सप्लिमेंट का घ्यायचा आणि हाच डाएट का फॉलो करायचा, या गोष्टीवरती तुम्ही स्वतः रिसर्च करा आणि मग त्यावरती डिसिजन घ्या. कारण फिटनेस मध्ये एकच ऍडवाइस सगळ्यांना सूट होत नाही. आणि हो, युट्यूब वरती तुम्ही बघता ते पण तुम्हाला सूट होईल असं काय नसतं. त्यामुळं ट्रेनर असेल किंवा इंटरनेट असेल, डोळे झाकून कोणावर भरोसा करू नका. थोडं नॉलेज स्वतः घ्या. कोण काय सांगतंय, त्यामधलं काय खरं काय चुकीचं हे हळूहळू तुम्हाला समजायला लागेल. जर तुम्हाला बॉडी बनवायची असेल तर फक्त वर्कआउट नाही, नॉलेज पण बिल्ड करा. आणि फिटनेसचे असेच रिअल टिप्स पाहिजे असेल तर मला फॉलो करायला विसरू नका.